नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, विद्या विश्व अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. ICDS विभाग व महिला व बालविकास विभागाच्या होणाऱ्या परीक्षेसाठीच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या सिरीजमधला हा आपला 23वा व्हिडिओ आहे. मागील व्हिडिओ आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, तुम्ही ते पाहून घ्या. तुम्हाला त्याचा एक्झाममध्ये तुमच्या नक्कीच फायदा होईल. तर चला सुरुवात करूयात आपल्या प्रश्नांना आणि पाहूयात आपला पहिला प्रश्न. तर आपला पहिला प्रश्न आहे, 7व्या राष्ट्रीय पोषण महिन्यात सर्वोत्तम कामगिरीसाठी कोणते राज्य प्रथम स्थानी होते? ऑप्शन आहेत महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. 6वा पोषण पंधरवडा केव्हा आयोजित करण्यात आला होता? तर ऑप्शन आहेत 1 मार्च ते 15 मार्च 2022, 9 मार्च ते 23 मार्च 2024, 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2018, 9 मार्च ते 23 मार्च 2021. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 9 मार्च ते 23 मार्च 2024 मध्ये 6वा पोषण पंधरवडा आयोजित करण्यात आला होता. खालीलपैकी कोणती 2024च्या पोषण पंधरवड्याची थीम होती? ऑप्शन आहेत पोषण भी पढ़ाई भी, आदिवासी पारंपरिक प्रादेशिक व स्थानिक आहार पद्धती पोषण विषयी संवेदनशीलता, गरोदर महिलांचे आरोग्य व अर्भक व लहान मुलांच्या आहार पद्धती, वरीलपैकी सर्व. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 हा एकात्मिक पोषण सहाय्यक कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? ऑप्शन आहेत 1995, 2022, 2018, 2024. तर ऑप्शन क्रमांक 2 2022 हे त्याचे अचूक उत्तर असणार आहे. सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणती योजना समाविष्ट करण्यात आली आहे? तर ऑप्शन आहेत पोषण अभियान, किशोरवयीन मुलींसाठी योजना, अंगणवाडी सेवा, वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे त्याचे अचूक उत्तर आहे. सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना कोणत्या सेवा पुरविल्या जातात? तर ऑप्शन आहेत जंतनाशक औषध, आयर्नच्या गोळ्या, टीटीचे इंजेक्शन, वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व हे त्याचे उत्तर आहे. सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत बालकांना कोणत्या सेवा पुरविल्या जातात? आयर्न सिरप, जंतनाशक औषधे व लसीकरण, ORS व झिंकच्या गोळ्या, जीवनसत्व अ सिरप, वरीलपैकी सर्व. तर वरीलपैकी सर्व हे त्याचे अचूक उत्तर असणार आहे. रिकामी जागा हे पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत. 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालक, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता, 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालक व स्तनदा माता, 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालक, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता, 6 महिने ते 5 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालक, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता. राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन या योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते? तर अनिमियाचे प्रमाण कमी करणे, बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, कुपोषण समस्या कमी करणे, 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहार पुरविणे.
तर ऑप्शन क्रमांक 3 कुपोषण समस्या कमी करणे हे राजमाता जिजाऊ बाल आरोग्य पोषण मिशन या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. 2024च्या 7व्या पोषण महिन्यात कोणत्या विषयांवरती लक्ष केंद्रित करण्यात आले? अॅनिमिया प्रतिबंध, तंत्रज्ञान चलित उपाययोजना, सशक्त लोक चळवळ, वरीलपैकी सर्व. तर याचेही उत्तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे असणार आहे. कोणत्या रोजीपासून शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली? ऑप्शन आहेत 2 ऑक्टोबर 1995, 2 नोव्हेंबर 1995, 15 ऑगस्ट 2005, 26 जानेवारी 2002. तर ऑप्शन क्रमांक 2 22 नोव्हेंबर 1995 या सालापासून शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. शालेय पोषण आहार योजनेत केव्हापासून 6वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देखील समावेश करण्यात आला? ऑप्शन आहेत 2000, 1995, 2005, 2002. तर ऑप्शन क्रमांक 4 2002 हे त्याचे उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या वयोगटातील बालके भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे लाभार्थी आहेत? तर ऑप्शन आहेत 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके, 6 महिने ते 5 वर्ष वयोगटातील बालके, 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालके. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची उद्दिष्टे ओळखा. कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, माता मृत्यू व बालमृत्यू रोखणे, स्त्रियांमधील अॅनिमियाचे प्रमाण कमी करणे, वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन 4 वरील सर्व हे त्याचे अचूक उत्तर आहे. तर ही सर्व भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे उद्दिष्टे आहेत. मध्यान्ह भोजन योजनेत केव्हापासून 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आला आहे? 1999, 2005, 2000, 2008. ऑप्शन क्रमांक 4 2008 हे त्याचे अचूक उत्तर आहे. पोषण माह हे प्रोत्साहन देण्यासाठी पाळले जाते. महिला सक्षमीकरण, माता आरोग्य, बालपोषण, प्रौढ शिक्षण. तर माता आरोग्य हे त्याचे अचूक उत्तर आहे. प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान प्रदान करते. तर ऑप्शन आहेत गरोदर स्त्रियांना रोग प्रोत्साहन, गर्भवती महिलांना मोफत आरोग्य सेवा, गर्भवती महिलांसाठी रोजगाराच्या संधी, गरोदर महिलांसाठी शैक्षणिक सहाय्य. तर गर्भवती महिलांना मोफत आरोग्य सेवा. सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजना यावर लक्ष केंद्रित करते. ऑप्शन आहेत महिला साक्षरता, अंगणवाडी सेविकांचा कौशल्य विकास, बालपोषण आणि विकास, महिला उद्योजकता. ऑप्शन क्रमांक 2 अंगणवाडी सेविकांचा कौशल्य विकास हे त्याचे उत्तर आहे. ICDSचा कोणता घटक बालकांना पूरक पोषण प्रदान करण्याचा उद्देश आहे? अंगणवाडी सेवा, मध्यान्ह भोजन योजना, किशोरी शक्ती योजना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. ऑप्शन क्रमांक 2
मध्यान्ह भोजन योजना. नॅशनल प्लॅन ऑफ ॲक्शन फॉर चिल्ड्रन यावर लक्ष केंद्रित करते. माता आरोग्य, बाल शिक्षण, बाल संरक्षण आणि कल्याण, महिला सक्षमीकरण. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, बाल संरक्षण आणि कल्याण. कोणता कार्यक्रम गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांचे पोषण आणि आरोग्य स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो? राष्ट्रीय आरोग्य अभियान, प्रधानमंत्री सफल विमा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बाल शक्ती योजना. तर ऑप्शन क्रमांक 3, प्रधानमंत्री मातृवंदना योजना. योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीनचे प्रमाण इतके असावे. ऑप्शन आहेत 33%, 80 ते 90%, 15%, 10%. तर ऑप्शन क्रमांक 1, 33% हे त्याचे अचूक उत्तर आहे. कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते? हाडे आणि दात यांची निर्मिती होण्यासाठी, रक्त गोठण्यासाठी, त्वचा चांगली होण्यासाठी. 1 व 2 बरोबर. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1 व 2 बरोबर. म्हणजेच हाडे आणि दात यांची निर्मिती होण्यासाठी आणि रक्त गोठण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. WIFS कार्यक्रमांतर्गत शाळेतील मुलांना लोहयुक्त गोळ्या किती वेळा दिल्या जातात? ऑप्शन्स आहेत दररोज, आठवड्यातून एकदा, आठवड्यातून दोनदा, महिन्यातून एकदा. तर आठवड्यातून एकदा हे त्याचे उत्तर आहे. पाण्यामध्ये फ्लोराईड मिसळल्याने कोणत्या आजारास प्रतिबंध होतो? जंतुसंसर्ग, ताप येणे, आजारपण येणे, दात किडणे. तर पाण्यामध्ये फ्लोराईड मिसळल्याने दात किडणे या आजारास प्रतिबंध होतो. गॉयटर म्हणजे रिकामी जागा या ग्रंथीला आलेली सूज होय. ऑप्शन आहेत थायरॉइड, वृषण, पियुषिका, ॲड्रेनल. तर याचे अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, थायरॉइड. मिठामध्ये आयोडीनचा वापर रिकामी जागा रोगापासून संरक्षण मिळवण्याकरिता केला जातो. ऑप्शन आहेत गालफुगी, गलगंड, गंडमाळ, गॅस्ट्रो. तर ऑप्शन क्रमांक 2, गलगंड हे त्याचे अचूक उत्तर आहे. पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरला जातो? तुरटी, तांबे, लोह, वरील सर्व. तर याचे अचूक उत्तर आहे तुरटी. खालीलपैकी कशाचा प्रयोग कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केला जातो? कॉपर ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सिल्वर आयोडाईड, सिल्वर नायट्रेट. तर ऑप्शन क्रमांक 3, सिल्वर नायट्रेट, सिल्वर आयोडाईड हे त्याचे अचूक उत्तर आहे. बेनेडिक्ट द्रावण तयार करण्यासाठी रिकामी जागाचा उपयोग होतो. फेरस सल्फेटचा, कॉपर सल्फेटचा, सोडियम सल्फेटचा, ॲल्युमिनियम सल्फेटचा. तर ऑप्शन क्रमांक 2, कॉपर सल्फेटचा उपयोग होतो. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे.
तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. ICDS व महिला व बालविकास विभागाच्या परीक्षेसाठीच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची प्लेलिस्ट आमच्या YouTube चॅनलवरती अवेलेबल आहे. ती एकदा नक्कीच पहा आणि चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.